अमरसिंह पंडित लक्षवेधी पहिली. सभापती महोदय, लक्षवेधी क्रमांक 1. मध्ये छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, गेल्या 8 दिवसात बीड जिल्ह्याच्या दुष्काळाच्या संदर्भात मी उल्लेख केला होता. मराठवाड्यातील दुष्काळाच्या संदर्भात उल्लेख करत असताना अतिशय गांभीर्याने एक विषय सांगितला होता की आमचं दिवसांदिवस सिंचनाचं क्षेत्र कमी होत चाललेलं आहे. त्याचं कारण एकच आहे, केवळ सिंचनाचं क्षेत्रच नाही, कसण्यालायक जमीनही कमी होत चाललेली आहे. त्याचं कारण एकच आहे की साधन सुविधांचा अभाव असल्या कारणानं हा दुष्काळ जो सातत्यानं हे 3रं वर्ष आहे. आता आम्ही दुष्काळाला सामोरं जात आहोत. आणि मुख्य अभियंता नियोजन व जलविज्ञान नाशिक यांनी साधारणपणे 18.33 TMC पाणी नवीन प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिलं होतं. साधारणपणे 210 नवीन लघु प्रकल्प बीड आपलं मराठवाड्यात या 18 TMCच्या निमित्तानं नव्यानं त्याचं निर्माण होणार होतं. सभापती महोदय, मी त्या दिवशी बोलत असताना दुष्काळाच्या याच्यावर बोलत असताना सांगितलं होतं की एकट्या गेवराई आणि बीड विधानसभा मतदारसंघामधलं 27,000 हेक्टर जमीन ही या नवीन होणाऱ्या प्रकल्पांमुळे पाण्याखाली येणार होती. बारमाही सिंचनाचं सुविधा, ज्याला आपण शाश्वत शेती म्हणतो, ती परिस्थिती निर्माण होण्यासाठी या 18 TMCच्या खाली येणारे जे काही प्रकल्प आहेत त्याला आपण मान्यता द्यावी, ही त्या निमित्तानं मी विनंती केली होती. सभापती महोदय, उत्तरामध्ये दिलेलं आहे की या निमित्तानं मंत्रिमंडळाचा ठराव झाल्यानंतर हे 18 TMCतले प्रकल्प आपण तातडीने निकाली आणि निर्णय घेऊन निकाली काढावा म्हणून मंत्रिमंडळाचा ठराव झाला. माननीय राज्यपालांना कळवलं, परंतु दुर्दैवानं अजून त्या संदर्भातला निकाल आणि निर्णय होणं हे अजूनही बाकी आहे. परंतु उत्तरामधल्या शेवटच्या वाक्यात एक अतिशय महत्वाचं नोंद तिथं झालेली आहे की प्रस्तावित 26 प्रकल्प योजनांचं माननीय राज्यपाल महोदयांना 14-15च्या निर्देशान्वये प्रकल्प घेण्यास मान्यता देण्याबाबत माननीय मुख्यमंत्र्यांनी परवानगी मागितलेली आहे. सभापती महोदय, मूळ या मराठवाड्यातले 26 प्रकल्पापुरतं कसं काय याच्यात उल्लेख आला हे मला अजून कळत नाहीये. सभापती महोदय, 173 प्रकल्प होते सभापती महोदय, आणि मग हे 26 प्रकल्प काही मर्यादितच प्रकल्प आपण आता परत माननीय राज्यपालांकडे पाठवलेले आहेत. आणि म्हणून परत एकदा माननीय मंत्री महोदयांना मी इथं काही स्पेसिफिक प्रश्न विचारत आहे की मूळ जे 173 प्रकल्प या 18 TMC मध्ये होते ते आपण आता ते 26 प्रकल्पांपुरतं मर्यादित कसं काय आलं? आणि हे जे काही 26 प्रकल्प आहेत, हे जे काही 26 प्रकल्प आहेत हे आपण हे कोणत्या जिल्ह्यातले, मराठवाड्यातल्या कोणत्या जिल्ह्यातले 26 प्रकल्प आहेत याचा आपण अतिशय स्पष्टपणे उत्तर द्यावे. आणि सभापती महोदय, मला सप्लिमेंटरी 2 प्रश्न त्यांचे उत्तर आल्यानंतर कारण मराठवाड्यातलं नाही तरी इथं कुणी नाही म्हणून सप्लिमेंटरी 2 प्रश्न विचारण्याची मला परवानगी द्यावी सभापती महोदय. सभापती महोदय, मध्य गोदावरी खोऱ्यातील एकत्रितपणे 102 अश्वघनफूट पाणी, साधारणतः 102 TMC हे पाणी वापर होणे अपेक्षित आहे. यापैकी संपूर्ण सर्वेक्षण केलं असता सन्माननीय सदस्य म्हणतायत ते खरं आहे की 18.33 एवढं TMC पाणी बाकी आहे आणि त्या संदर्भात कारवाई करावी अशा प्रकारचा निर्णय हा 4/11/2011 रोजी मंत्रिमंडळाने घेतला होता. याला अनुसरून 269 योजनांचं प्रयोजन आपण सर्वांनी केलं होतं आणि या 269 प्रकल्पांना तत्वता मान्यता 1/8/2013 रोजी मंत्रिमंडळाने दिली होती. अध्यक्ष महोदय, आपणा सर्वांना कल्पना आहे की नवीन प्रकल्प घेण्यामध्ये कॅश फ्लोमुळे राज्यपालांनी बंदी केलेली. मंत्रिमंडळाने संपूर्णतः बंदी न करता अवर्षण प्रवर्षण भागामध्ये छोटे प्रकल्प झाले पाहिजे जेणेकरून त्यांना लाभ होईल
आणि म्हणून विशेष विनंती राज्यपालांना केली की 600 हेक्टरच्या आतील तलाव, आतील असे काही प्रकल्प आपण घ्यावे. तत्वदा मान्यता राज्यपालांनी त्याच्यासाठी दिलेली सुद्धा की 600 हेक्टरच्या आतले प्रकल्प घ्यावे. परंतु ही तत्वदा मान्यता देत असताना एक महत्वाची अट राज्यपालांनी सांगितलेली आहे आणि ती अट पंडित साहेब अशी आहे की ऑनगोईंग प्रोजेक्ट, सध्या चालू असलेल्या प्रकल्पांच्या कॅश फ्लोला कुठच्याही प्रकारची बाधा न येता, हे अतिशय महत्वाचं आहे की चालू असणाऱ्या प्रकल्पांच्या कॅश फ्लोला कुठच्याही प्रकारची बाधा न येता, म्हणजेच आपल्याला व्यवस्था सर्व साधन संपत्ती ही वेगळ्या प्रकारची उभी करावी लागेल आणि ते देखील प्रकल्प 600 हेक्टरच्या खालचे घेऊन 3 वर्षाच्या आत पूर्ण होत असतील तर अशा प्रकल्पांना आपण मान्यता द्यायला त्यांनी परवानगी दिली. आणि त्याप्रमाणे 26 प्रकल्प 18.33 याला तत्वता मान्यता दिलेलीच आहे. परंतु आज आपल्याला सर्वांनाच माहिती आहे कॅश फ्लोचं जी अडचण आहे, म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 1.8 TMC 26 प्रकल्पासाठी नियोजन करण्यात आलेलं आहे. आपण स्पेसिफिक प्रश्न विचारला की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती प्रकल्प घेतलेले आहेत. 26 पैकी औरंगाबाद पाटबंधारे मंडळ औरंगाबाद याच्यामध्ये एकंदरीत 7 प्रकल्प आपण घेतलेले. बीड पाटबंधारे मंडळ परळी यांच्या माध्यमातून 8 प्रकल्प आपण घेतलेले. नांदेड पाटबंधारे मंडळ नांदेड यांच्या माध्यमातून आपण 12 प्रकल्प घेतलेले. आता याच्याबद्दलची जर सद्यस्थिती पाहिली तर आपल्याला दिसेल असं की या 26 प्रकल्पापैकी 11 प्रकल्पांना पाणी उपलब्धता, कारण कंडिशन ती देखील टाकलेली आहे राज्यपाल महोदय की पाणी उपलब्धता हे कंपल्सरी असायलाच हवं, त्याचा संपूर्ण अभ्यास व्हायला हवा. आणि म्हणून या 26 प्रकल्पापैकी 11 प्रकल्पांना पाणी उपलब्धता पत्र प्राप्त झालेले. 15 प्रकल्पांचे पाणी उपलब्धता प्रस्ताव तयार करून ते आता देण्यात आले. 11 पाणी उपलब्धता प्रकल्पापैकी 7 प्रकल्पांचे अहवाल शासनास सादर झालेले आहेत आणि 4 प्रकल्प लवकरच शासनास सादर होतील. 26 प्रकल्पांपैकी ज्यांची पाणी उपलब्धता प्रमाणपत्र झालेलं आहे याचा साकल्याने प्राधान्याने विचार केला जात आहे. आपण विचारलेल्या प्रश्नांना कुठच्या जिल्ह्यामध्ये किती प्रस्तावित केले हे मी आपल्याला उत्तर दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये हे संपूर्ण प्रकल्प, माझी एक सूचना सुद्धा या बाबतीमध्ये मी जेव्हा अधिकाऱ्यांशी चर्चा केली, हे जे 26 प्रकल्प आहेत जलसंपदामध्ये बरेच कन्स्टेंट राज्यपाल आणि बाकीच्या सर्व सुप्रमा वगैरे या गोष्टीमुळे होते. परंतु हेच प्रकल्प, काही प्रकल्प 258 TMC छोट्या छोट्या याच्यात MCFTचे, सॉरी नॉट TMC, MCFTचे आहेत. आणि म्हणून हे जर प्रकल्प कुठे 350 असतील, कॉप पॅटर्न थोडासा बदलला वगैरे आणि हे जर जलसंधारणाच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे दुष्काळग्रस्त भागातील, टंचाईग्रस्त भागातील जनतेला, शेतकऱ्यांना आपण न्याय देऊ शकतो. आणि मग तशा प्रकारच्या सूचना देखील क्रॉप पॅटर्न मध्ये थोडासा बदल करून किंवा आणखी काही त्याच्यामध्ये हे प्रकल्प जलसंधारणामध्ये जर बसवले तर आपल्याला ते प्रकल्प लवकर करण्यास मदत होईल. आणि मग तशा प्रकारच्या सूचना देखील मी संबंधित अधिकाऱ्यांना दिली. महोदय, त्यांनी त्या गावांचा उल्लेखही केला आणि जिल्हानिहाय किती प्रकल्प होत आहेत त्याचा उल्लेखही केला. त्याला काय निकष लावले याच्या बाबतीत मी फार खोलवर जाणार नाही. सभापती महोदय, या दुष्काळी परिस्थितीमध्ये सातत्यानं बीड जिल्हा आणि मराठवाड्यातले फार मोठ्या प्रमाणात, बीड जिल्ह्यापुरतच बोलेल मी, बीड जिल्हा हा सातत्यानं 3 वर्षापासून दुष्काळाला सामोरं जात असताना आपण या बीड जिल्ह्यात असे प्रस्तावित प्रकल्प जर काय असतील तर त्या प्रकल्पाला न्याय देण्याच्या हेतून आपण आपलं धोरण बदलणार आहात की नाही. असल्यास या बीड जिल्ह्यातले जे काही आपण आता जे काही उल्लेख केला की 250 MCFTचे आतले प्रकल्प, बीड जिल्ह्यातले बहुतांशी प्रकल्प, किमान गेवराई तालुक्यातले आणि बीड तालुक्यातले बहुतांशी प्रकल्प हे 250 MCFTच्या आतले आहेत. म्हणून हे प्रकल्प निर्णायक परिस्थितीत आहेत. आता आपण त्या 26 मध्ये ती संख्या वाढून घेण्याच्या हेतून आपण प्रयत्न करून आपलं धोरण बदलून
या दुष्काळी परिस्थितीला सामोरं जाण्याचं सामर्थ्य या लोकांमध्ये निर्माण व्हावं, शेती करण्याची परिस्थिती या लोकांमध्ये निर्माण व्हावी, एक शाश्वत शेती आमच्या नशिबात कधीतरी पाहायला मिळावी, या हेतून आपण आपलं धोरण बदलून या संदर्भातला निर्णय करणार आहात किंवा नाही. सभापती महोदय, त्यांनी जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर मी अगोदरच दिलेलं आहे की तांत्रिक दृष्ट्या 250 MCFT पर्यंत आणि त्याच्या आतले जे प्रकल्प आहेत ते लघु जलसंधारणामधून आपल्याला घेत आहेत. जलसंधारणाला कुठच्याही जास्त जाचक अटी किंवा शर्ती तशा नाही आहेत, त्यामुळे ते ताबडतोब आपल्याला घेता येईल. आणि म्हणून मी आपल्याला सूचित केलं होतं की नाही 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 तसं नाही आहे. 26 जे 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 प्रकल्प 250 MCFTच्या खाली आहेत अशा प्रकल्पांना त्याचा विचार साकल्याने आणि अतिशीघ्रतेने करून त्याच्यावर निर्णय घेण्याचा प्रयत्न शासन जलसंधारणाच्या मार्फत करणार. निधीची उपलब्धता जशी असेल त्याप्रमाणे ती. सभापती महोदय, मुळामध्ये हे गोदावरी खोऱ्याचं पाणी त्याच्यावर वाटपासाठी लवाद बसला होता आणि त्या लवादाच्या माध्यमातून पाण्याचं वाटप झालं होतं. मुळामध्ये हे पाणी 2000च्या आतमध्ये सगळीकडे मिळायला पाहिजे होतं, ते मिळालं नाही आणि त्याच्यामुळे आता दुष्काळी परिस्थिती बघा, मराठवाडा आणि विदर्भावरच सगळ्यात जास्त दुष्काळी परिस्थिती आहे, कारण पाणी मिळालेलं नाही आहे, सिंचन हा महत्त्वाचा विषय झालेला नाही आहे. त्यामुळे आता भविष्यामध्ये असा दुष्काळ पडू नये याच्याकरता मराठवाडा आणि विदर्भ याच्याकरता लागणारा निधी, आता मोठे प्रकल्प होतील ते आयुष्यभर होत राहतील, त्यामुळे आमच्यावर अन्यायच होणार नाही. त्यामुळे आमचं असं निवेदन आहे, असा प्रश्न आहे की या ठिकाणी आत्ता मराठवाडा आणि विदर्भाचा दुष्काळ संपवण्याकरता स्पेशल निधी देऊन आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे, ह्याच्याकरता सरकार प्रयत्न करणार आहेत का? सभापती महोदय, निश्चितपणे सरकार सुद्धा चिंतित आहे की जिथे अवर्षण प्रवर्षणग्रस्त भाग आहे मराठवाड्यातला विदर्भातला, तिथे लवकरात लवकर अशा प्रकारच्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न आहेत. आपण सर्वांनी पाहिलं असेल की आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार अभियान जे जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळे प्रकल्प वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणचं वॉटर ऑडिट करून निश्चितपणे त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून जलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त प्रयत्न, जलसंधारणाच्या कामासाठी जास्तीत जास्त प्रयत्न आणि त्याच्यासाठी उपलब्ध निधी करण्याचा आमचा शासनाचा मानस आहेच.